अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपला किचन कट्टा, किचन ओटा जो आहे ना, त्या किचन ओट्यावर अशा काही 3 वस्तू ठेवायच्या आहेत। त्या 3 वस्तू ठेवल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैशाची बरकत होईल, चहूबाजूनं पैसा येईल आणि तुमचा आलेला पैसा स्थिर राहील, पैशात वाढ होईल हे नक्की। आणि किचन कट्ट्याजवळ काही वस्तू ठेवायच्या नाही, हे आपण थोडं अगदी महत्त्वपूर्ण आहे हे बघायचं आहे। कारण आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपण घाई गडबडीत सकाळच्या किंवा दिवसभराच्या धावपळीत काही चुकीच्या वस्तू चुकीच्या ठिकाणी किचन कट्ट्यावर ठेवतो आणि त्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता येते, दोष तयार होतात। तर काय बघा, पहिल्यांदा सगळ्यात जर तुमचा किचन ओटा छोटा असेल आणि किचन ओट्याला शिंक जे आहे ते ईशान्य कोपऱ्यात असेल आणि किचन कट्ट्याच्या शिंकच्या आणि गॅस शेगडीच्या मध्ये जर अंतर कमी असेल 2 वित्त 3 वित्त 1 फूट, तर त्या दोन्हीच्या मध्ये तुम्ही खलबत्ता ठेवायचा। कारण अग्नी आणि जल हे दोन्ही जे आहेत ते एकमेकाचे बघा, ज्यावेळेला आपण अग्नी म्हणजे पेट घेतो त्यावेळेला आपण जल ओततो आणि शांत करतो। तर हे अग्नी आणि जल हे एका ठिकाणी नको आहे, त्यामुळे आपल्या घरात त्रास होतात, आपल्या घरामध्ये दोष निर्माण होतात। म्हणून आपण किचन कट्ट्यावरती शेगडीच्या आणि सिंकच्या मध्ये खलबत्ता ठेवायचा आहे। त्यामुळे दगड हा जड आहे, तो तिथं ठेवला जातो। त्यानंतर बघा, आपलं शिंक आहे त्याच्या बाजूला जी मोकळी जागा असते तिथे तुम्ही पाण्याचा माठ भरून ठेवायचा। तो पाण्याचा माठ भरून ठेवल्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल आणि तुम्हाला पैशाची भरभराट होईल। त्यानंतर बघा, किचन कट्ट्याच्या जवळ किचनची शेगडी जी असते, आपण जेवण बनवतो त्या शेगडीजवळ आपल्याला 3 वस्तू ठेवायच्या। त्या कोणत्या 3 वस्तू? मीठ, साखर आणि तूप। कारण मीठ, साखर आणि तूप आहे हे शुक्र मजबूत करण्याचं, शुक्राशी निगडीत अशा वस्तू आहेत आणि त्यामुळे ह्या 3 वस्तू तुम्ही शेगडीच्या बाजूला जवळ ठेवला तरी चालतं। कारण ह्या वस्तू जर तुम्ही जवळ ठेवला शेगडीच्या जवळ, तर तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होईल, तुमच्या घरामध्ये पैसा वाढेल, तुमच्या घरामध्ये जी बरकत आहे ती होईल, पैशाच्या अडचणी दूर होतील। तुम्हाला व्यवसायात अपयश येत असेल तर व्यवसाय वाढून पैसा येईल, नोकरीत प्रमोशन नसेल तर नोकरीमध्ये प्रमोशन होऊन तुम्हाला पैसा वाढेल। म्हणजे कुठल्या नाही कुठल्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरू होईल। आणि त्यानंतर बघा, शेगडीजवळ, गॅसच्या शेगडीजवळ चुकूनही तेल ठेवायचं नाही। आता तुम्ही म्हणाल तूप ठेवायचं आणि तेल का नाही? कारण तेल जे आहे ते शनीला आपण अर्पण करतो आणि तेल जे आहे ते शनीशी निगडीत असल्यामुळे तुम्ही तेल बिलकुल शेगडीजवळ किंवा शेगडीच्या आसपास ठेवायचं नाही आहे। तूप, साखर आणि मीठ हे तिन्ही तुम्ही शेगडीच्या जवळ ठेवायचं। त्यानंतर बघा, आपण काय करतो, किचन कट्ट्यावर स्वयंपाक केल्यानंतर जर चपाती बनवली, भाकरी बनवली तर जसंच्या तसं पीठ टाकतो आणि आपण TV बघायला जातो किंवा कोणाला म्हणून बोलायला जातो किंवा अजून काय करतो, तसंच पडतं। पण तसं बिलकुल करायचं नाही। ज्यावेळेला तुम्ही किचन कट्ट्यावरती जेवण बनवता, भाकरी बनवता, चपाती बनवता, भाजी बनवता, त्यावेळेला तुमचं जेवण बनवून झाल्यानंतर किचन कट्टा स्वच्छ पुसून घ्यायचा। कमीत कमी त्या पाण्यानं हात तर त्याच्यावरती फिरवायचा आणि किचन कट्टा स्वच्छ करायचा। त्यामुळे काय होतं, किचन कट्ट्यावर जर तुम्ही तसंच पीठ ठेवला, तशीच जर भांडी ठेवला तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येते, दोष निर्माण होतात, भांडणं होतात, वारंवार आजारपण येतं। आणि त्यानंतर अजून एक बघा, आपण जेवल्यानंतर सगळी भांडी गोळा करतो आणि त्या सिंकमध्ये टाकतो किचन कट्ट्याच्या जवळ। तर त्या सिंकमध्ये तुम्ही भांडी ठेवा, पण कशी ठेवा? त्यातलं सगळं खरकट जे तुम्ही जेवलेलं जे जेवण आहे ते सगळं स्वच्छ एका डस्टबिनमध्ये, कॅरी बॅगमध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढा आणि ती भांडी तुम्ही डस्टबिनमध्ये ठेवा, ती भांडी तुम्ही सिंकमध्ये ठेवा। त्यामुळं तुमच्या घरामध्ये दोष येणार नाहीत, आजारपण येणार नाही, हे होईल।
जर तुम्ही तसंच भांड्यामध्ये खरकटं ठेवला, भांड्यामध्ये हात धुतला आणि तीच भांडी तुम्ही सिंकमध्ये ठेवलात, तर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होणं, सतत आजारपण येणं, पैसा न टिकणं, नकारात्मकता वाढणं हे घडतं. त्यानंतर बघा, पोळपाट लाटणं जे आहे ते दररोज आपण चपाती केल्यानंतर रोजच्या रोज स्वच्छ करून धुवून ठेवायचं. काही जण असतात चपाती करायची आणि ते पोळपाट लाटणं तसंच अडपायचं आणि दुसऱ्या दिवशी तसंच घ्यायचं. असं बिलकुल करू नका. रोजच्या रोज चपाती बनवल्यानंतर, भाकरी बनवल्यानंतर ते पोळपाट लाटणं धुवून स्वच्छ ठेवायचं. त्यानंतर बघा, एकेकांना सवय असते, जी भाकरीला पाणी लावायचं जे कापड असतं ते कापड जे आहे ते तसंच ठेवायचं आणि त्या कापडला पिठाचा थर साठलेला असतो. त्यामुळं तुमच्या घरामध्ये दोष यायला सुरू होतात. तर हे कापड रोज तुम्ही पाण्यानं स्वच्छ धुवून वाळवा आणि दुसऱ्या दिवशी वापरा. हे असं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कुठलेच दोष लागणार नाहीत. किचन कट्टा जेवढा स्वच्छ, की स्वयंपाकघर जेवढं स्वच्छ, तेवढं तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, तुमच्या घरामध्ये यश येईल, नकारात्मकता निघून जाईल. जर तुमच्या घरामध्ये किचन कट्टा घाण असेल, किचन ओटा घाण असेल, तुमच्या ओट्यावर सतत भांडी खरकटी पडलेली आहेत, केलेला स्वयंपाकाचा पसारा तसाच पडलेला आहे, तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता यायला, आजारपण वाढायला, पैसा निघून जायला वेळ लागणार नाही. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी नियमानं पाळा आणि न चुकता किचन ओट्यावर शेगडीच्या बाजूला साखर, मीठ आणि तूप ह्या 3 वस्तू ठेवा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी, पैशाचा पाऊस पाडेल, पैसा भरपूर यायला सुरू होईल. हा छोटासा उपाय तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी, संबंधितांना शेअर करा. कोणाला नाही कोणाला उपयोग येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, घरच्या घरी साधा सोपा उपाय. हा उपाय तुम्ही मनापासून केला तरी तुमच्या घरामध्ये नक्की फरक पडेल. आणि तुम्हाला वाटलं जाऊ दे कशाला, पण करून तरी बघा, तुम्हाला निश्चित फळ मिळेल, निश्चित त्याचा फरक दिसेल, हे मी सांगते. आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.